रणजित आणि अंकिताचं लग्न. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत. आई आमची आवरून झाली आहे बंड्याच्या लग्नासाठी. पदर नाही सर. अच्छा, चला. गाडी गेली नाही वाटतं अजून. हा, पोरा असणार. तुम्ही इथून पळड्याने जाणार ना? असं आहे की, असं आहे की माळून तुटलंय. निघालोय. बंड्याचं लगीन आणि पब्लिक मावळ. आहेत ना, गाड्या पण भरपूर आहेत. पब्लिक अजून इथे थांबली आहे. मुहूर्त मेढ आणि सगळे शूटर इथे बसलेत. पब्लिक आलेली आहे. पब्लिक जेवायला आलेली आहे आणि आपण पण जेवायला आलेलो आहोत. गावाचा आपला लगीन आहे. गावाचा आपला सगळं कार्यक्रम चालू आहे. पब्लिक नसू दे, आपण महत्वाचं आहे. आणि आमची एंट्री झालेली आहे वर कक्षामध्ये. अरे रे, मेन माणूस आलाय. नीट कर रे. माझ्या मित्रांची परिस्थिती बघा. त्याच्या दुसऱ्या पोरीला घेऊन फिरायला लागले, पहिल्या पोराला घेऊन फिरायला लागले. तेव्हा आता हलाल होणार आहे. सगळे हलाल झालेले मित्र आहेत माझे. काय करता हो? बसा. खुर्ची आणू? हा, खुर्ची देऊ. आणतो ना. खुर्ची बघतो थांबा. आणि आता नवरी मुलीला आणायला लागले. पोरगं बघायला लागलंय बघ की. अंतरपाटातूनच पोरगं बघायला. पशुपती सुतमेश विघ्ननादं नमामि शुभमंगल सावधान. फुल प्लॅनिंग मध्ये गँग येते. ही आमची अशीच गँग असते बिन लग्नाची, जी मंडपाच्या मागे राहून नुसतं अक्षता फेकून मारायची आणि फेस मारायच्या कामाचे. हा, तुझं गावा
दिवाळीला आहे लाईनीत मला. गँग वॉर चालू आहे. सगळी पोरांनी हेड बघून टाकली, बघू शकता पूर्ण कपड्याची. संपलं शिल्लक आहे काय? माझ्यावर का उडवलं? पेक्षा जास्त तरी ते फेसच आहे बा. तुमचं महत्वाचं आहे, माझं काय नाही. मी बक्षोदी करतोय. भावाचं आपलं ब्लॉग मस्तपैकी भावाचं लग्न झालेलं आहे. बॅकग्राऊंडला पण सुदिंग म्युझिक येते. कॉपीराईट नाही आला आपल्या चॅनलला तरच ठीक आहे. आणि माझे भाऊ बहिणी आता आलेले आहेत, पप्पा वडील वगैरे. जेवण बिवण सगळं संपल्यानंतर क्या सोन्या लाईक पेटवायचं, लाईक कर, शेअर कर. म्हणजे लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. असं नाही व्हिडिओ सबस्क्राईब करा. असं केलंच तरच सोडणार, नाहीतर मग डायरेक्ट विंडो आणि पवन दिसते. लाईक करते. मला काय लाईक करू नकोस, मी काय पोरगी आहे. चला जेवूया. जय सेवालाल. ए रे आता जळमाट स्टेज वरची पब्लिक नुसतं जेवायला लागले आणि माझ्या नंतर येऊन डायरेक्ट लाईनला ताटांवर 2 तास झालं थांबलोय मी बाबा. आता वाजल्यात किती? 1:15. प्रवीण बघा आमच्या नंतरला येऊन बसलाय जेवायला. 11 वाजता, तुम्हाला 11 वाजता सोडलेस भाऊ. हा बजवांना द्यायला लागल्यात भज. श्रीखंड आणा त्याला भजीन काय होत नाही. आता मटण खायला जाणार ना गारगोटीला. क्वांटिटी एक नंबर आहे. पहिल्या पंक्तीला आम्ही बसलो. पहिल्या पंक्तीला आता आम्ही घेतलेलं आहे मस्त गिफ्ट. 200-200 रुपये कॉन्ट्री काढलाय आम्ही भावाच्या लग्नात.
मोठा आणि गिफ्ट आणलं. पब्लिक आम्ही यायच्या अगोदरच जमा झालेली. गावरान डायरीज इज ओनली अबाउट रियालिटी. तिथे माझे आयुष्य. चला असे एक 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 पुढे 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 पुढे. तू गावाचा आपला फेमस माणूस आहे. हे थांब रे थांब. काय कोण आईस्क्रीम वाटायला ही अफवा पसरली म्हणून डायरेक्ट लग्नाच्या हॉलच्या बाहेर फुकटची आईस्क्रीम खायला पैसे कोण देणार खरं? पैसे कोण देणार हा प्रश्न आहे. आम्हाला नुसतं घेऊन आल्यात बघा. कोणते पैसे देणार नाही. सेपरेट घेतले. हे, आणि हे बघ पार्शलिटी नेपोटिझम. आणि कुठले टर्म आहेत ते? अरे बघा गायब झाला. कुठल्या ब्रँडचा आहे? चार्ली आईस्क्रीम इस्पुर्ली बोरवड्यातलं. कुठे? गावात चांगलं आहे. नाही ते बिद्रीला आहे ते तेच नाव MSCB जवळ बोरवडे रोडला उजव्या साईडला. कोण? गाडी खतरनाक वाटतं बाबा. ही उंदायवाल्यांनी काढली. ईव्ही चांगलं लागते. काय ते वय 30 रुपयाचं घेतल्यामुळं पचतावा. मस्त असं बरोबर कुल्फी. बरोबर ना. याला म्हणतात रिच किड. डायरेक्ट एवढी कोण आम्ही घेतल्या 10 रुपयाच्या कुल्फी आहे ना 30ची आईस्क्रीम घेऊन टाकली. त्याला चोकोबार 60 रुपये झाले. 100 रुपये 30 रुपये झालं 100 रुपये. पुन्हा कुणाला घेऊ ते येणार. तू गाडी चावी दे आमच्याकडे. हे अन्नू आपल्या गाडीत पिओत पेट्रोल टाकलं. तुम्ही मोठी गाडी घेऊन आलात का? दुकान उडून बसले. दोस्तावर सोडा येणार की एका शब्द आपण कुल्फी खाऊन घेऊया आणि हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. टिल देन बाय.